नमस्कार मित्र हो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत मौजा रावणवाडी जिल्हा गोंदिया आणि भंडाऱ्याच्या बॉर्डरवर असलेलं हे एक नैसर्गिक ठिकाण आहे। इथे एक तलाव आहे, जबरदस्त असा सुंदर देखाव्याने नटलेला तलाव आहे आणि हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखविणार आहे। आपण या तलावाचे संपूर्ण नैसर्गिक दृश्य बघूया आणि एन्जॉय करूया। तुम्हीही या कधीतरी भंडारा गोंदिया गडचिरोली पासून दूरदूरून लोक इथे एक दिवस घालवण्याकरता येत असतात। फॅमिली टूर्स असतात, फ्रेंड्स टूर असतात, कॉलेज टूर्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे टूर्स आपण इथे काढू शकतो आणि एन्जॉय करू शकतो। इथला नैसर्गिक देखावा मी तुम्हाला दाखवित आहे। तर चला मित्र हो, बघून घेऊया। पण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या संबंधाने इथे भेटण्यासंबंधाने काही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर प्लीज कमेंट्स करून नक्की लिहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, हेच आहे मौजा रावणवाडी येथील तलाव। या बाजूने तुम्हाला संपूर्ण ही डोंगर रांग दिसत आहे आणि या डोंगर रांगेनंतर या तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे। म्हणजे चारही बाजूने या तलावाला डोंगरांनी वेढलेला आहे। इथे बरेचसे लोक येत असतात फॅमिली टूर्स करण्याकरिता आणि इथे बोटिंग वगैरेची व्यवस्था आहे। तर आपण फ्रेंड्स सोबत वगैरे आलात तर बोटिंगचा आस्वाद घेऊ शकता। आपणही बोटिंग वगैरे करणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला इथली मजा सांगणार आहे। हाय बाय। हाय अभी, हाय, क्या करना है? मित्रो, इकडे आपण बघितलं तर या डोंगराच्या खाली गाड्याची पार्किंग आहे लावलेली। इथे तुम्हाला प्रति कॅन्डिडेट 10 रुपयाची अशी फी, 10 रुपये आपल्याला तिकीट लागेल आणि तिकिटा काढल्याच्या नंतर 20 रुपये ही फोर व्हीलरची पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। पहिला गेट आहे, उजव्या बाजूला तुम्हाला एक मंदिर दिसेल हनुमानचा आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकता तुम्ही। मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतलं तर मुलांना खेळण्यासाठी तिकडे चाइल्ड ट्रॅकिंग एलिमेंट्स ठेवलेले आहेत। तर चाइल्ड ट्रॅकिंग एलिमेंटचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता। त्यानंतर इथून पुढे आलात की या तळ्याच्या पारीनेच रस्ता आहे, त्या रस्त्यावरून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। इथे बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे, छोटी छोटी दुकाने लावलेली आहेत, तुम्ही बघू शकता। मी इथे एक झुला वगैरे, हात झुला वगैरे आहे मुलांना खेळवण्यासाठी। कोल्ड्रिंक्स वगैरे इथे मिळू शकते। इथे नेचर पार्क रिसॉर्ट पण आहे आणि अतिशय चांगलं हे ठिकाण आहे। एक दिवस तर तुमचा खूप छान इथे आनंदाचा जाऊ शकतो। मित्र हो, आजच्या दिवसाचा विशेष आहे म्हणजे आज आहे 22 जानेवारी 2024। आजच्याच दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिराच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होत आहे। या निमित्ताने प्रत्येक मंदिरांमध्ये एक विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। हनुमान मंदिरामध्ये, राम मंदिरामध्ये, गावागावच्या। आणि याचे औचित्य साधून या रावणवाडीच्या या डॅमवर आपण आलेलो आहोत। एका मान्यतेनुसार अशी आख्यायिका आहे, या इथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की ज्यावेळेस सीता मातेला घेऊन रावण आपल्या लंकेमध्ये जात होते त्यावेळेस ते इथे आलेले होते आणि इथे येण्यामागचं त्यांचं कारण ती मोमेंट चिल करायची होती त्यांना, असं इथल्या आख्यायिकेनुसार इथे सांगितले जाते। म्हणजे रावण राजा सीता मातेला घेऊन जात असताना चिल करण्यासाठी इथे आलेले होते, त्यामुळे या स्थळाचं नाव हे रावणवाडी असं पडलेलं आहे। अशी इथले लोक आणि स्थानिकांनी इथल्या दंतकथांमधून आपल्याला ऐकायला मिळते। मित्र हो, आता जानेवारीचा महिना सुरू आहे, म्हणजे पावसाळा नाही आहे, पण पावसाळ्याचा संपूर्ण परिसर हा पावसाने भरलेला आपल्याला दिसेल आणि सगळीकडे पाणीच पाणी आपल्याला इथे दिसेल। आता जानेवारी महिन्यामध्ये ही जागा बऱ्यापैकी पठारासारखी झालेली आहे। इथे लोक येतात, टिफिन घेऊन येतात, जेवण करतात। इथे काही सेल्फी पॉईंट्स आहेत, मध्ये बेटासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्या बेटावर लोक पाण्यातून जातात, फोटोज काढतात, एन्जॉय करतात, पार्टी करतात आणि एक छान सेल्फी पॉईंट्स वगैरे इथे तयार झालेले आहेत नैसर्गिकरित्या।
से आए आप लोग? नागपुर से देखने के लिए? अच्छा अच्छा, अच्छा है ना स्पॉट? अच्छा अच्छा, थैंक यू, बाय बाय। प्रवीण यादव ब्लॉग्स याद रखिएगा। तो दोस्तों यहाँ पे बहुत सारे लोग दूर दूर से आते हैं, नागपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वडसा, यहाँ से लोग विजिट करने के लिए आते हैं। मित्रों, हिंदीमधून माहिती देणारे बरेचसे चॅनल्स आहेत, आपणही काही प्रयत्न करूया, पण मराठीच्या माणसांकरिता आपला हा चॅनल मराठीमधून ब्लॉगिंगचा चॅनल आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। गडचिरोलीतल्या बऱ्याचशा स्पॉट्स नंतर आपण आता भंडारा आणि गोंदियाच्या विविध नैसर्गिक स्थळांना भेट देण्याचा कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर प्रवीण यादव ब्लॉग्स या चॅनलला मात्र आठवण ठेवा आणि एकदा सबस्क्राइब करून पुढच्या अपडेटसाठी तुम्ही तयार राहा। अभी हाय, कैसे लग रहा है? अच्छा है। कहाँ है हम लोग? हाँ, कहाँ है हम लोग? कौन से गांव से आए? कहाँ से है? पता नहीं, वडसा से नहीं आए। हाँ, लाखांदूर, ये अड्याड़ है पास में, अड्याड़ हाईवे से फिर यहाँ पहुंच सकते हैं। मित्रों, इथे येण्याकरिता वाकेश्वर पासून एक छोटीशी वाट आहे, आपल्याला त्या वाटेने आपल्याला इथे पोहोचावं लागते। तिथे आल्यानंतर कन्फ्यूज होऊ नका, तिथे तुम्ही कोणालाही मदत मागू शकता किंवा विचारू शकता रावणवाडीचा तलाव कुठे आहे म्हणून। त्यामुळे नॅशनल हायवे 256 ने आल्यानंतर तुम्हाला वाकेश्वर पासून एक छोटीशी वाट पकडून या रावणवाडीच्या तलावापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल। जवळच हे डोंगर तुम्हाला तिथून दूरूनच दिसेल, त्या डोंगराच्या दिशेने जरी आपण प्रवास केला तरी परंतु आपण या रावणवाडीच्या तलावाला पोहोचू शकतो। इथे बोटिंगचं स्टेशन आहे मित्र हो, आमच्या स्टेशनकडे जात आहोत। बोटिंगच्या स्टेशनवरून आपण इथली माहिती विचारून घेऊ की फीज वगैरे किती आहे, आपल्याला किती तिकीट वगैरे लागणार आहे आणि मी तुमच्या पर्यंत ती माहिती पोहोचविणार आहे। हा, या पायडल बोटला 40 रुपये पर कॅन्डिडेट आणि तिथे 40 रुपये पर कॅन्डिडेट। कुठे पण फिरवून आणणार ही? 15 मिनिटाचा राऊंड। तिथे किती लोक बसतात त्या बोटला? आणि इथे 4। अच्छा, इथे आपण घेऊन गेलो की आपल्या मताने फिरवून आणायचं असते। अच्छा अच्छा, मित्र, बोटिंगला जात असताना इथे लाईफ जॅकेट घालायला मात्र अजिबात विसरू नका, कारण पाणी आहे शेवटी, आपण आपली काळजी घ्या। इथले जे ओनर आहेत ते सुद्धा आपल्याला आवर्जून सांगत असतात की लाईफ जॅकेट वापरल्याशिवाय पाण्यामध्ये बोटिंग करायला जाऊ नका, आणि ही काळजी आपण घेतलीच पाहिजे। तुम्ही या तर खोल पाण्यामध्ये जाण्याचा अजिबात आग्रह करू नका, आपल्या जीवाची पर्वा करूनच आपण एन्जॉयमेंट करायची असते। मित्र, ही छोटी छोटी दुकाने इथे लागलेली आहेत, मुलांचे खेळणे वगैरे आहेत, काही खाद्यपदार्थ इथे ठेवलेले आहेत, तुम्ही ते आपल्या आवडीनुसार त्याचा खरेदी करू शकता। इथे हॉर्स रायडिंग पण तुम्हाला मिळेल, एक घोडा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये करू शकता। किती रुपये लागतात हॉर्स रायडिंगला? 100 रुपये। जास्त नाही सांगताय? 100 रुपये नाही? कुठून आणणार तू फिरवून? त्या परसापासून तर बस एवढीच। तर मुंबईपेक्षा जास्त महाग देऊन राहिला, मग मुंबईपेक्षा जास्त महाग देऊन राहिला। हा, पण काही असतं मित्र, अशा ठिकाणी हॉर्स रायडिंग मिळणे हीच फार मोठी गोष्ट आहे। एक छान घोडा आहे इथे तुमच्याकरिता ठेवलेला, 100 रुपयाची तिकीट आहे आणि त्यावर तुम्ही बसून इथे हॉर्स रायडिंग करू शकता। इथे बोटिंगचं तिकीट काउंटर आहे, 20 रुपये आणि 40 रुपये प्रति व्यक्ती असे हे तिकीट काउंटर आहे। इथे गरमागरम भजी वगैरे तुम्हाला नाश्ता मिळेल। एक इथे झुला पण ठेवलेला आहे, हात झुला, आपण त्याच्यावर बसूया, नंतर लहान लेकरांना वगैरे आपण त्याचा आस्वाद घ्यायला लावू शकतो किंवा त्यांच्या आनंदामध्ये भर पाडू शकतो।
मित्र हो, आता आपण बोटिंगवर चाललो आहे आणि हा अनुभव कसा राहणार आहे तो आता मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला बोटिंगची मजा घेऊया. इथे येण्यासाठी रस्ता कोणते कोणते आहेत? रस्ते कोणते कोणते आहेत? नाही, भंडाऱ्यावरून यायचं झालं तर दौडीपार आंबाडी मार्गे, वडसावरून यायचं झालं तर लाखांदूर मार्गे. ठीक आहे. आणि इकडे पवनी पासून यायचं झालं तर हा पवनी हायवे आहे ना, तो जो हायवे आहे पवनी पासून कांप्या टेम्पावरून. अच्छा मित्र, बोटिंग करत असताना हा लाईफ जॅकेट घालायला अजिबात विसरू नका, कारण हे आपली सेफ्टी असते. आणि हे सुद्धा आग्रह करतात, तर त्यांना अजिबात विरोध न करता तुम्ही हा लाईफ जॅकेट नक्की घाला. हा, इथे आले की तिकीट आपण अशी फाडून घ्यायची असते आणि ती तिकीट आपण आपल्याजवळ सांभाळून ठेवा. याच्यावर विमा वगैरे असू शकते. डॉल्फिन पण नाही आहे. काय आहे याच्यामध्ये? डॉल्फिन नाही आहे, शार्क नाही आहे, फक्त मच्छ्या आहेत मोठ्या मोठ्या. दे फिश वे फिश. काय मित्र हो, तलावाच्या मध्यावरती आपण आलेलो आहोत जवळपास. मी पकडून ठेवला ना, घे. कसं वाटतंय अभि? मजाक मारी वाटाय, मजाक मारी. पडशील. मी बोटिंग करीत लाईफ जॅकेट सोबत काही सूचना पण या चिठ्ठीमध्ये तुम्हाला लिहिलेल्या आहेत. 15 मिनिटाचा वेळ असेल. तलावात सीमांकन केलेल्या लाल झेंडीच्या सीमेबाहेर जाऊ नये. जर तुम्ही वैयक्तिक बोटिंग करत असाल तर नौकेत मद्यपान, तत्सम नशा वगैरे चालणार नाही. इकडे बघ ना. नौकेत कुठलीही हालचाल, आरडाओरड आणि गोंधळ करण्यास सक्त मनाई आहे. नावाड्याच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. जलाशयात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ व पेय किंवा खाली पाकिटे फेकण्यास मनाई आहेत. आणि आपण CCTVच्या निदर्शनात आहात हे लक्षात ठेवावे. आणि या दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास होणाऱ्या हानीस आपण स्वतः जबाबदार असणार, असे हा नियम आपल्याला सांगत आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नौकेमध्ये म्हणजे या डोंग्यामध्ये निश्चित केलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती बसता येणार नाही. म्हणजे यांची 15ची लिमिट आहे. 15पेक्षा जास्त लोकांना, मुलांना सुद्धा आपल्याला धरून जाता येणार नाही. या नियमाचे आपण पालन करूया आणि सुरक्षित नौका प्रवास करूया आणि आनंद घेऊया या प्रवासाचा. आता आपण बघू शकता सगळीकडे नुसतं पाणीच पाणी दिसत आहे. आता चारही बाजूनी पाणीच पाणी आपल्या सभोवताली दिसत आहे. शूटिंग करत असताना आपले मोबाईल मात्र सांभाळून ठेवा. एकदा पाण्यात जर पडले तर ते अजिबात मिळणार नाही. फोटोज किंवा सेल्फीज काढत असताना सुद्धा मोबाईलची तितकीच काळजी घ्या आणि आपल्या जीवाची काळजी घ्या. जास्त हालचाल, आरडाओरड करू नका.
इधर देखो, किधर? क्या कर रहे हो तुम लोग? पानी का खेल। पानी का खेल खेल रहे हो? कहाँ हो अब तुम? बोट में हो? कैसे लग रहा? इधर देखो ना, इधर देखो। दोस्तों को बोलो सब्सक्राइब करने के लिए। सब्सक्राइब 100% करो, लाइक भी और शेयर भी। और क्या करना है? अगर मैं किसी इंडियन संस्कृति के का कार्टून देखता हूँ पर शेयर नहीं करता हूँ यार। क्यों नहीं करते हो यार? आप भी ये वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब और शेयर नहीं करते हो यार। तो एक बार सब्सक्राइब और मैं लाइक करता हूँ, सब्सक्राइब कहाँ से करते हैं मुझको नहीं पता। अभी मैं बताऊंगा ना। रेड कलर का जो सब्सक्राइब लिखा है वहाँ पे सब्सक्राइब बटन क्लिक करना है तुमको। हाँ, और शेयर जो एरो दिख रहा है ना शेयर करने का, वहां से शेयर करना है। समझा अभी दोस्तों? सब्सक्राइब और शेअर कहाँ से करना आहे तो? ओके मित्र, बोटीने आता आपण परत चाललो आहे किनाऱ्याकडे आणि या किनाऱ्यावरून इकडे जात असताना समोर डोंगराकडचं जे दृश्य आहे अतिशय सुंदर दृश्य तुम्हाला दिसेल। ते मी आता फ्लिक्स कॅमेरा करून बघू शकता तुम्ही। किनाऱ्याकडचा जो भाग आहे या दोन डोंगराच्या मध्ये इथे खंड पडलेला आहे। छोटे छोटे डोंगर आहेत आणि इथे मध्ये तलाव आहे। खलाशी दादा बोट चालवित आहे। इथे दुसरी बोट परत आलेली आहे जी आमच्यापेक्षा जास्त वेगाने जात आहे। आमची बोट फार हळूहळू जात आहे। आपल्या पाठीमागे इथे ती पायडल बोट आहे। पायडल बोटने जर तुम्ही बोटिंग करत असाल तर तुमचे पाय दुखू शकतात, परंतु तुमच्या मताने तुम्ही हव्या त्या ठिकाणी फिरू शकता। हा एक त्याचा बेनिफिट आहे। आपल्या पद्धतीने तुम्ही डायरेक्शनने जाऊ शकता। तुम्हाला काही छोटे छोटे मासे सुद्धा दिसतील। मोठे पण मासे आहेत या तलावामध्ये, असा खलाशाकडून आपल्याला कळलेला आहे। मित्र, अशा पद्धतीने आपण सक्सेसफुली बोटिंग केलेलो आहे। आता परत आपली नाव किनाऱ्याला लागत आहे आणि बोटिंग करून आता आपण परत किनाऱ्यावर जाऊया। बघा मित्र हो, अशा रीतीने पाण्यातूनच तुम्हाला गेल्याचा एक फील येईल, परंतु घाबरण्याची अजिबात गरज नाही। आमच्या सोबत आलेली दुसरी फॅमिली सुद्धा आता बोटीतून उतरत आहे आणि हे सगळे सुद्धा आपली व्हिडिओ पाहणार आहेत, शेअर पण करणार आहेत, हो ना? अभी हाय, अच्छा लगा बोटिंग? हे सगळे पिकनिक स्पॉट तुम्ही फिरून झाल्यानंतर तुम्हाला लागेल ती भूक, आणि भूक लागल्यामुळे इथे फार चांगले हॉटेल्स नाही अवेलेबल आहेत, पण तुम्ही यूज करू शकता। पण जर तुम्ही घरूनच टिफिन वगैरे आणलात आणि घरूनच जेवण बनवून आणलं तर अगदी उत्तम रीतीने तुमचं जेवण होईल। इथे आपण बघतो की प्रत्येक फॅमिली आपले टिफिन घेऊन आलेले आहेत आणि त्याचा आस्वाद घेत आहेत। आता आपणही आपले टिफिन खाऊया आणि त्यानंतर पुढच्या स्पॉटला जाऊया। ओके।
रावणवाडीचा तलाव जो वरच्या दिशेने आहे. आता आपण खाली उतरत आहोत. हे बघा, इथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती रावणवाडीचा गेट आहे आणि वर एक मंदिर सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता, जे आपण पाहणार आहोत. इथे पर्यटकांना सूचना लिहिलेल्या आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन समिती रावणवाडीच्या तर्फे हा सुंदरसा गेट इथे बनविलेला आहे आणि ही इथूनच या तलावाची सुरुवात आहे. आणि वरती जर बघितलं तर त्या डोंगरावरती आपल्याला एक सुंदर असं मंदिर आहे. काय आहे आपण जाण्याचा प्रयत्न करूया आणि चांगलं असेल तर तुम्हाला नक्कीच दाखवतो. मित्रहो, इथून या तलावाच्या थडीपासून तर तिकडे जाण्याकरिता अशी एक छोट्याशा पुलाची व्यवस्था केलेली आहे. मातीची पाड आहे ही आणि इथून आपण पायऱ्या चढून त्या मंदिरावर चढू शकतो. खालचा परिसर जर बघितला तर खाली मुलांना खेळण्याचे काही साहित्य ठेवलेले आहेत. एक सुंदर मंदिर आहे. परत इकडे एक छोटंसं नवीन मंदिर बांधकाम सुरू आहे. इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि पुढे जाऊ शकता. मित्र हो, या पायऱ्या चढून मी तुम्हाला खालच्या मंदिरापर्यंत दाखवितो. त्यानंतर वरती भगवान बुद्धाची, गौतम बुद्धाची त्याच्याही वरती मूर्ती आहे. जर जागा असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. सायंकाळची वेळ झालेली आहे, तोल सांभाळून आपल्याला इथे चढायचं असते. हा कडा चढत असताना कुठल्याही प्रकारची रिस्क आपल्याला घ्यायचं नाही आहे. डोंगर फार उंच आहे आणि या डोंगरावर चढत असताना आपण आपला जीव सांभाळायचाच आहे. मित्र, अर्ध्या दूर आपण ही चढाई केलेली आहे आणि अर्ध्या दूर चढल्याच्या नंतर आपल्याला थकवा येणे हा स्वाभाविक आहे. तुम्ही थोडा वेळ रेस्ट करू शकता आणि पुढे जाऊ शकतो आपण. तर चला. मागचं एक विहंगम दृश्य तुम्हाला इथे पाहायला मिळेल. माझ्या मागे पूर्ण तलाव दिसत आहे. आता आपण पहिला स्टॉप म्हणजे भगवान शंकराच्या मंदिरापर्यंत इथे आलेलो आहोत. जवळपास याच उंचीवर पलीकडे सुद्धा एक मंदिर आपल्याला दिसत आहे, पण तिथे आपण जाणार नाही. संध्याकाळची वेळ झाली आहे, रात्र होत आहे. मित्र, अर्ध्या उंच इथे पायऱ्या मिळतील. त्यानंतर मात्र आपल्याला चढाई हे बिना पायऱ्याचीच करायची आहे. त्यामुळे तुम्ही जरा जपून इथून चढायला पाहिजे. पाय घसरत नाही तरीही आपला तोल सावरणे फार गरजेचं आहे. माझ्यासोबत दोन परत माझ्यासारखेच फिरायला आलेले दोन मित्र आहेत, यूपीहून आहेत. इथे ज्या महोदयांनी भगवान बुद्धाची की बाबासाहेबांची मूर्ती इथे लावलेली आहे, त्यांनी पायऱ्याची सुद्धा व्यवस्था करून दिली पाहिजे होती, जेणेकरून लोकांना. बंधूंनो, हे आहे या पॉइंट मधील सगळ्यात टॉपेस्ट पॉइंट. आपण या हिलच्या सगळ्यात उंचावर आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता दुरून डोंगराचा नजारा. आणि या उंच माथ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे निर्माता, यांची एक सुंदर अशी मूर्ती आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची सुद्धा इथे प्रतिमा विराजमान आहे. ज्या महोदयांनी इथे सुंदर असं बांधकाम केलं आहे त्यांचे खरंच आभार मानावे लागतील. परंतु मित्र हो, इथे जर काही सुविधा असती म्हणजे पावसाच्या पाण्यापासून या मूर्तींचा बचाव झाला असता. इथे रंग वगैरे निघालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तींचा, तर याची नेहमी काळजी व्हायला पाहिजे, रंग वगैरे लागायला पाहिजे. इथे छत असतं तर अजून उत्तम झालं असतं. मुळात मुख्य म्हणजे इथे जर पायऱ्याची व्यवस्था असती तर खूपच छान झालं असतं. त्यामुळे मित्र हो, अशा ठिकाणच्या स्थळावर आल्यानंतर जर आपल्याला या स्थळांबद्दल आस्था वाटत असेल तर आपण यथोचित मदत करून या स्थळांच्या विकासाकरिता प्रयत्न करू शकता. नजारा खूप छान आहे. उंच असा डोंगर माथा आहे. उंच डोंगर माथ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे. त्यानंतर असे निसर्गीय सुंदर दृश्य आहे. समोर एक तलाव आहे जे रावणवाडीचा तलाव आहे. आणि अशा प्रकारचे सुंदर ठिकाण आज आपण दिवसभरात पाहिलेलो आहोत. मित्र, शेवटी इतकंच म्हणतो की
आजचा संपूर्ण ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. अशा प्रकारचे सुंदर सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मराठीमधून मिळत राहतील. तर चला परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र. मित्र, हे काही यूपीचे दोस्त माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत हे उंच डोंगर माथ्यावर चढलेले आहेत. हे इथेच काही कामानिमित्ताने आलेत आणि या आमच्या दिवसभराच्या ट्रिपमध्ये हे सुद्धा हे संपूर्ण स्पॉट इथे फिरत होते. मेरा नाम है प्रवीण यादव और प्रवीण यादव ब्लॉग्स नाम से मेरा चैनल है यूट्यूब पर. उसके लिए मैं अभी ये वीडियो शूट कर रहा हूँ. आप भी देख सकते हैं. अभी आप भी वो वीडियो में आ जाएंगे. चलो ठीक है. अच्छा लगा नहीं पूरा स्पॉट? हाँ, अच्छा. पहचानते इनको? इनको पहचानते ना? अच्छा, मायावती जी ने वहाँ यूपी में बहुत डेवलपमेंट किया है ना. अम्बेडकर पार्क वगैरह बनाया है मायावती जी ने. हम बनाते हैं वहाँ पे. हाँ, हम लोग भी. हाँ ना, मनाते हैं ना. अच्छा, हम भी वही से बिलोंग करते हैं. अच्छी तरह से बाबा साहब अम्बेडकर जयंती और बुद्ध जयंती भी बहुत अच्छी तरह से मनाते हैं हम लोग भी. चलो फिर उतरते हैं. ओके, थैंक यू, बाय. मित्र हो, तलाव परिसराच्या खाली इथे घोड्यांची पूजा केली जाते. यांची इथे आपण बघू शकता. इथे व्यवस्थित असे ह्या मूर्त्या सजवलेल्या आहेत. यानंतर इथे अंबामाता देवस्थान मंदिर, रावणवाडी, पोस्ट पहिला, तालुका जिल्हा भंडारा येथे देवीचं मंदिर आहे. आपण या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता. रात्र झाली आहे मित्र हो, त्यामुळे इथे गर्दी फार कमी दिसत आहे. तुम्ही मात्र इथे येत असाल तर थोडा लवकर या. इथे गायमुखसुद्धा दिसत आहे आपल्याला. या गायमुखामधून हे बघा, इथे गायमुख दिसत आहे मंदिरातील. प्रशासनाने इथे गायमुखाची व्यवस्था केलेली आहे आणि इथे सगळी झाडांची योग्य अशी सुरचना इथे केलेली आहे. ज्योती कलश आहे. बाकी सगळा परिसर खूप सुंदर रीतीने सजवलेला आहे मित्र हो. मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची ट्रिपचा तुम्ही इथे प्लॅन करू शकता. फॅमिलीसोबत एक दिवसाची ट्रिप इथे तुम्ही प्लॅन करू शकता. इथे काही प्राण्यांच्या, जंगली प्राण्यांच्या प्रतिकृती लावलेल्या आहेत. टायगर, रानहल्ल्या, लायन, टायगरचा बछडा, कब, बाराशिंगी अशा प्रकारच्या प्रतिमा इथे लावलेल्या आहेत. काही तिकडे मुलांना खेळण्यासाठी झुले वगैरे लावलेले आहेत, घसरपट्ट्या वगैरे. त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता. अशा निसर्गरम्य ठिकाणाचा आस्वाद घेऊ शकता. तर हा झाला संपूर्ण परिसर रावणवाडीचा. आपण परत भेटूया दुसऱ्या स्पॉटच्या विजिटला. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.